नशामुक्त समाजाच्या दिशेनं मोठं पाऊल टाकत नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं साक्री जिल्हा धुळे येथे धडक कारवाई करत प्रतिबंधित अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला। या कारवाईत 82 किलो 264 ग्रॅम डोडा, 1,50,000 रुपयांची रोख रक्कम, वजन काटा आणि 2 चारचाकी वाहने असा एकूण 12,33,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या नशामुक्त नाशिक अभियानांतर्गत अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात सातत्याने कठोर कारवाई सुरू आहे। त्याच मोहिमेचा भाग म्हणून उपनगर पोलीस ठाण्यातील NDPS कायद्यान्वये दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही मोठी यशस्वी कारवाई केली आहे। तपासादरम्यान राजस्थान येथील मुकेश गोवर्धन राम बिश्नोई आणि भरत भिकाराम बिश्नोई या संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक राजस्थानला रवाना झालं होतं। तेथील तांत्रिक माहिती, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीनं संबंधित आरोपी साक्री तालुक्यातील कोंडाईबारी येथील समर्थळा हॉटेल परिसरात असल्याचं निष्पन्न झालं। पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत साक्री येथील सहयोग कॉलनीतील भाड्याच्या घरात मोठ्या प्रमाणावर डोडा साठवून ठेवल्याची कबुली त्यांनी दिली। त्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता 5 गोण्यांमध्ये भरलेला 82 किलो 264 ग्रॅम डोडा हस्तगत करण्यात आला। त्याचबरोबर 1.50 लाख रुपयांची रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि 2 चारचाकी वाहने जप्त करण्यात आले। प्राथमिक चौकशीत हा अंमली पदार्थ राजस्थान येथील सुरेश नावाच्या व्यक्तीकडून आणल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी तिघांविरुद्ध NDPS कायद्यानुसार साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अंमली पदार्थांच्या साखळीतील इतर संबंधितांचा शोध पोलीस घेत आहेत। ही धडक कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकानं यशस्वीपणे पार पाडली आहे। दरम्यान धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील परप्रांतीय धाबे अवैध तस्करांचं केंद्र बनत चाललं असून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वेळीच कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव, मुकेश मुंचे, नाशिक, धुळे।